नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी खेडकर मॅडम आपल्या सर्वांचे फिनिक्स कोचिंग क्लासेस मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण गणितातला अतिशय महत्वाचा आणि सोपा घटक शिकणार आहोत, तो म्हणजे घनाकृती ठोकळा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घनाकृती ठोकळे तयार किती झाले, एक बाजू न रंगवलेले किती ठोकळे आहेत, त्यानंतर फक्त एका बाजूला रंग असलेले ठोकळे किती, त्यानंतर किती ठोकळ्यांना फक्त दोन बाजूला रंग दिलेला आहे, त्याचप्रमाणे तीन बाजू रंगवलेले एकूण ठोकळे किती, याविषयी आपण अतिशय सोप्या पद्धतीने माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला गणित सोपं आणि मजेशीर पद्धतीने शिकायचं असेल तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, इथे जो मी घन काढलेला आहे तो घन 3 इंच बाजू असलेला आहे. त्याला असं आपण गृहीत धरूया की हा सर्व बाजूंनी लाल रंगाने रंगवलेला घन आहे आणि याच्यापासून 1 इंच बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार केलेला आहे. तर पहा, त्यावर आपण इथं आधारित काही प्रश्न घेतलेले आहेत. तर प्रश्न पहिला पहा, एकूण किती घनाकृती ठोकळे तयार झाले. तर विद्यार्थ्यांनो यासाठी सूत्र आहे पहा, एकूण म्हणजेच इथं काय असतं तर n म्हणजेच पहा n. मग n बरोबर काय आहे विद्यार्थ्यांनो, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की हा किती इंच बाजू असलेला घन आहे तर 3 इंच. म्हणजे n म्हणजे काय तर घनाची बाजू. घनाची बाजू किती आहे तर विद्यार्थ्यांनो घनाची बाजू 3 आहे. त्यामुळे आता आपल्याला इथे काय काढायचं आहे, एकूण किती घनाकृती ठोकळे तयार झाले. तर पहा, यासाठी n चा घन म्हणजे n किती आहे 3, म्हणजेच 3 चा घन विद्यार्थ्यांनो किती आहे तर 27. म्हणजे या ठिकाणी एकूण 27 घनाकृती ठोकळे तयार होतील. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, एकही बाजू न रंगवलेले एकूण ठोकळे किती, असा प्रश्न विचारलेला आहे. यासाठी देखील एक सूत्र आहे. चला तर ते सूत्र मी तुम्हाला सांगते. पहा, कंस करायचा, n म्हणजे एकूण, इथेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याचं सूत्र असं आहे, n वजा 2 कंस पूर्ण आणि याचा घन. मग आपल्याला किंमत माहिती आहे, n म्हणजे किती आहे 3, म्हणजे 3 वजा 2 आणि यांचा घन. तर पहा, 3 वजा 2 किती विद्यार्थ्यांनो 1 आणि 1 चा घन किती असतो 1च. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर पहा, एकही बाजू न रंगवलेले एकूण ठोकळे किती तर फक्त 1. त्यानंतरचा तिसरा प्रश्न पहा, किती ठोकळ्यांना फक्त एका बाजूला रंग असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण सूत्र वापरून काढूयात. तर यासाठी पहा, याचं सूत्र आहे n वजा 2 यांचा वर्ग आणि गुणिले 6. विद्यार्थ्यांना गुणिले 6 का तर या ठिकाणी घनाला 6 बाजू असतात, त्यामुळे इथे 6 दिलेला आहे आणि आपल्याला एका बाजूला रंग असलेला विचारलेला आहे, त्यामुळे इथे आपण n वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6. आता आपण यांच्या किमती टाकून घेऊया. n किती आहे 3, म्हणजेच 3 वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6. आता इथे आपण ही क्रिया करूया. पहा, 3 वजा 2 म्हणजेच 1 आणि 1 चा वर्ग गुणिले 6. विद्यार्थ्यांनो 1 चा वर्ग हा 1च, म्हणजेच 6. 6 1 6. म्हणजेच पहा, 6 ठोकळ्यांना फक्त एका बाजूला रंगवलेलं असेल किंवा एका बाजूला रंग दिलेला असेल. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, किती ठोकळ्यांना फक्त 2 बाजूला रंग असेल, असे या ठिकाणी विचारलेलं आहे. विद्यार्थ्यांना इथे एका बाजूला विचारलं होतं, त्यामुळे इथे आपण गुणिले 6 केलं होतं. इथे 2 बाजूंना विचारलेलं आहे, त्यामुळे पाहायचं सूत्र n वजा 2 गुणिले 12. आता आपल्याला फक्त यांच्या किमती टाकायच्या आहेत. n किती आहे 3 वजा 2 गुणिले 12, म्हणजेच 3 वजा 2
1 गुणिले 12 म्हणजेच 12 एक 12. तर पहा फक्त 12 ठोकळ्यांना दोन बाजूंना रंग दिलेला असेल. त्यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे, 3 बाजूंना रंग असलेले एकूण ठोकळे किती? तर विद्यार्थ्यांनो, दिलेला घन कितीही बाजूचा असू द्या तरीही 3 बाजूंना रंग असलेले एकूण ठोकळे हे नेहमी 8च असतात. याच्यासाठी कोणतंही सूत्र वगैरे नाहीये. तर इथे पहा, 3 बाजूंना रंग असलेले एकूण घन विद्यार्थ्यांनो 8 असतात. ह्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही कितीही बाजूचा घन दिलेला असेल तर याचं उत्तर 8च आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण प्रत्येक गणिताच्या ज्या स्टेपनुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या सर्वात आधी घनाकृती ठोकळे किती तयार झाले, त्यानंतर एकही बाजू न रंगवलेले, त्यानंतर एका बाजूला रंग असलेले, त्यानंतर फक्त 2 बाजूंना रंग असलेले आणि शेवटचा प्रश्न 3 बाजूंना रंग असलेले, म्हणजे क्रमवार आपण प्रश्न इथे या ठिकाणी सोडवलेले आहेत. तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण घन त्यावरील सूत्रानुसार प्रश्नांची उत्तरे कशी काढायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, इथे आपण एक चार्ट मी तुमच्यासाठी काढून ठेवलेला आहे. तर आता इथे आपण सर्वात आधी आपण 3 इंच बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेतलेला होता. आता इथे ह्या चार्ट मध्ये विद्यार्थ्यांनो आपण वेगवेगळ्या बाजू घेऊन याच्यातील उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही चार्ट बनवून जर ठेवला आणि सूत्र पाठ असतील तर कोणत्याही बाजूचा घन दिलेला असेल तर अगदी काही सेकंदांमध्ये तुम्ही त्याचं उत्तर या ठिकाणी देऊ शकता. तर आता आपण सर्वप्रथम घनाची 3 इंच बाजू घेतलेली होती, त्यामुळे आपण या ठिकाणी आता 4 इंच ही बाजू घेऊया. तर पहा, घनाची बाजू 4 म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे 4 चा घन किती आहे. तर विद्यार्थ्यांनो, 4 चा घन 64, म्हणजेच एकूण घन किती झाले, तर एकूण घन 64 म्हणजे 4 इंच बाजू असलेल्या घनाचे एकूण घन किती, तर 64. त्यानंतर आपण पहिलं जर तुम्ही माझा ह्याच्या आधीचा जो आपण प्रश्न सोडवले होते ते जर व्यवस्थित पाहिले असतील तर तुम्हाला निश्चितच ह्या सूत्रामध्ये आपण किंमत टाकून जर याचं उत्तर काढलं, n म्हणजे काय, या ठिकाणी 4, 4 वजा 2 आणि 2 चा घन, 4 वजा 2, 2 आणि 2 चा घन, या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 8 आहे. म्हणजे एकही बाजू न रंगवलेले घन किती, तर या ठिकाणी 8 आहेत. त्यानंतर पहा, एक बाजू रंगवलेले, या ठिकाणी घनाची बाजू आपण 4 घेतलेली आहे, म्हणजे 4 वजा 2, 2 चा वर्ग गुणिले 6. तर पहा, 4 वजा 2, 2, 2 चा वर्ग 4, म्हणजे 4 गुणिले 6 जर केले तर ते एक बाजू रंगवलेले घन हे 24 असतील या ठिकाणी. त्यानंतर 2 बाजू रंगविलेले, तर पहा n म्हणजे 4, 4 वजा 2, 2 आणि गुणिले 12, म्हणजेच 2 गुणिले 12, 24. त्यानंतर पहा, 3 बाजू रंगवलेले कोपऱ्यावरचे घन. तर विद्यार्थ्यांनो, मी याआधी सांगितलेलं आहे की कितीही इंच बाजू असलेला घन असेल तर याचं उत्तर कायम 8 हेच राहणार आहे. याच्यासाठी कोणतंही सूत्र वगैरे काही नाही आहे. त्यानंतर दुसरी बाजू आपण इथे 5 घेऊयात. तर पहा, एकूण घन n म्हणजेच 5 चा घन किती आहे, तर 125, म्हणजे 5 इंच घन असलेल्या बाजूचे एकूण घन हे 125 असतील. त्यानंतर एकही बाजू न रंगवलेले आपण ह्या सूत्रामध्ये किंमत टाकूया, म्हणजेच पहा, n वजा 2 आणि 2 चा घन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणजेच 5 वजा 2, 3 आणि 3 चा घन किती, तर विद्यार्थ्यांनो 27 हा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर इथे पहा, आपण किंमत टाकूया, n वजा 2 चा वर्ग गुणिले 6, म्हणजेच 5 वजा 2 किती, 3, 3 चा वर्ग गुणिले 6, 3 चा वर्ग 9 आणि 9 सखी 54, म्हणजेच या ठिकाणी 54 हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर n वजा 2 गुणिले 12, तर n वजा 2 म्हणजेच 5 वजा 2, 3 आणि गुणिले 12, 12 त्रिक 36. तर विद्यार्थ्यांनो पहा, याप्रमाणे आपण इथे 5 इंच बाजू असलेल्या घनांचे मी तुम्हाला एकूण घन, एकही बाजू न रंगवलेले, एक बाजू रंगवलेले, 2 बाजू रंगवलेले, त्याचप्रमाणे 3 बाजू रंगवलेले कोपऱ्यावरती घन, तर या ठिकाणी पहा याचं देखील उत्तर 8च असणार आहे.
त्यानंतर आपण पहा बाजू 4 घेतली 5. आता आपण 6 घेऊया. तर विद्यार्थ्यांनो पहा यांचा घन म्हणजे 6चा घन किती आहे तर 216. इथे आपण किमती टाकूया. आता एकही बाजू न रंगवलेले म्हणजेच याचं सूत्र काय आहे कंसात n-2 चा घन. तर n म्हणजे काय आहे 6. 6 - 2 किती 4 आणि 4 चा घन किती आहे तर 64. तर पहा या पद्धतीने आपण जर सूत्र तुमच्या पाठ राहिले ना विद्यार्थ्यांनो तर तुम्ही सेकंदांमध्ये उत्तर काढू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर n-2 चा वर्ग गुणिले 6. n म्हणजे 6. 6 - 2 4. 4 चा वर्ग 16 गुणिले 6 म्हणजेच या ठिकाणी पहा एक बाजू रंगवलेले जे घन आहेत ते आहेत 96 आहेत. त्यानंतर दोन बाजू रंगवलेले म्हणजेच कंसात n-2 गुणिले 12 म्हणजेच 6 - 2 गुणिले 12. 6 - 2 म्हणजे 4 गुणिले 12 म्हणजेच 12 चोक 48. या ठिकाणी दोन बाजू रंगवलेले जे घन आहेत ते 48 आहेत आणि तीन बाजू रंगवलेले कोपऱ्यावरती घन जे आहेत ते कायम 8च असतात. तर पहा विद्यार्थ्यांना तुम्ही हा चार्ट तुमच्या वहीमध्ये नक्कीच काढून ठेवा. जर सूत्रपाठ असतील तर तुम्ही कितीही बाजू असलेला जर तुम्हाला घन दिला तर तुम्ही या पद्धतीने त्याचं उत्तर काढू शकता. त्यानंतरचा आपण एक वेगळा प्रश्न मी तुम्हाला शिकवणार आहे. तर पहा प्रश्न असा आहे की 13 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे प्रत्येकी 1 सेंटीमीटर बाजूचे छोटे घनाकृती ठोकळे तयार केल्यास किती ठोकळे तयार होतील व मूळ ठोकळा किती वेळा कापावा लागेल असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहा सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर एकूण किती छोटे घनाकृती ठोकळे तयार झालेले आहेत ते पाहणार आहोत. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत असाल तर आपण एकूण ठोकळे काढण्यासाठी काय करतो यांचा घन म्हणजे इथे बाजू किती दिलेली आहे पहा 13 आणि 13 चा घन किती आहे तर पहा यांचा घन एकूण ठोकळे काढण्यासाठी आपण यांचा घन या ठिकाणी n किती आहे 13 आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 13 चा घन काढावा लागेल. 13 चा घन जर पाठ असेल तर तो काढण्याची गरज नाही. पहा तर याचा 13 चा घन आहे 2197. हा आहे 13 चा घन म्हणजे 13 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्यापासून 2197 एवढे घन तयार होतील. त्यानंतर प्रश्न काय विचारलेला आहे पहा दुसरा किती वेळा कापावा लागेल. तर यासाठी पहा ठोकळा कापणे इथे आपण सूत्र लिहूया ठोकळा कापणे. तर आता तो आपल्याला किती ठिकाणी कापायचा आहे पहा तर याचं सूत्र बाजू -1 गुणिले 3 असं आहे. तर इथे बाजू किती आहे पहा बाजू 13 आहे म्हणजेच 13 - 1 गुणिले 3. त्यानंतर 13 - 1 किती 12 म्हणजेच 12 गुणिले 3. 12 - 36 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी किती वेळा कापावा लागेल ठोकळा तर विद्यार्थ्यांनो 36 वेळा कापावा लागेल. आहे की नाही सोपं. तर विद्यार्थ्यांनो पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला घनाकृती ठोकळ्याविषयी माहिती सांगण्याचा या ठिकाणी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू.